प्रेग्नन्सीमध्ये असे कुठले रोगराई आहे ज्या कॉमनली जाणवतात तुम्हाला? कारण तुमच्याकडे अनेक पेशंट्स येत असतात. त्यामुळे एक कॉमन सेट ऑफ आजारांचा असेल, की हे तुम्हाला कॉमनली जाणवतात आणि मग त्याच्यावर काय काळजी घेतली पाहिजे? प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीचा जो जर्नी असतो ॲक्च्युली तो खरोखर डिफिकल्ट असतो. कारण खूप फिजिओलॉजिकल चेंजेस होतात तिच्या शरीरामध्ये आणि जसं-जसं गर्भाशय वाढत जातं, तसे हं. तिचे थोडेसे त्रासही वाढतात. म्हणजे जसं की बॅकएकचा त्रास आहे, लो बॅक एक. कारण पोश्चर हे पूर्ण चेंज होतं, हं, प्रेशर येतं युटरसचं, बेबीचं. हं, त्याच्यामुळे त्यांना बॅकएकचा खूप त्रास होतो. तर मग अशा महिलांनी कुठे प्रवास करायचा असेल किंवा घरामध्ये आपण रेस्ट करतोय, तर मागे पिलोज लावून रेस्ट केली पाहिजे. म्हणजे बॅकला तुम्हाला सपोर्ट मिळतो. प्लस तुमचं कॅल्शियम आहे ते तुम्ही रेग्युलरली घेतलं पाहिजे. तुमचं डाएट एकदम चांगला पाहिजे. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ॲक्चुअली नॉर्मल फिमेलपेक्षा डबल कॅलरीज जवळपास लागत असतात. हं. म्हणजे 1 लिटर दूध जे आहे ते डेली घेतलं पाहिजे. मग ते 1 दूध लिटर 1 दूध? लिटर दूध मग ते दह्याच्या फॉर्ममध्ये असतं किंवा ताकाच्या फॉर्ममध्ये असतं, की म्हणजे एवढी गरज असते शरीराला हं, कॅल्शियमची. हं, हं, हं. त्याच्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट झाल्या. त्याच्यानंतर आयर्न असतं. आयर्न पण आपण सप्लिमेंट 4थ्या महिन्यापासून चालू करतो, कारण शरीराला ती गरज असते. तर लो बॅकएक असेल त्यावेळेला तुमचं कॅल्शियम व्यवस्थित घेतलं जातंय का? बॅकला चांगला सपोर्ट मिळतोय का? किंवा काही स्ट्रेचिंग जे आहे प्रेग्नन्सीत आपण ते करू शकतो. खूप बायकांचे खूप जास्त पाय दुखतात प्रेग्नन्सीमध्ये. मग अशा बायकांना एल कार्निटिनची डेफिशियन्सी असते किंवा कॅल्शियमची, झिंक, मिनरल्स यांची डेफिशियन्सी असते. ती करेक्ट केली पाहिजे. पायाला गरम पाण्याने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं पाहिजे. हं. या मसाज घेतली पाहिजे. म्हणजे त्यांचे लेग क्रॅम्प्स वगैरे कमी होतात. नंतर कॉन्स्टिपेशन होतं. गर्भ जसा-जसा वाढतो तसं गर्भपिशवीचं प्रेशर जे आहे ते आतड्यांवर येतं. त्या आतड्यांनी कॉम्प्रेस झाल्यामुळे पण कॉन्स्टिपेशन होत राहतं. कारण इंटेस्टायनल मोटिलिटी ज्याला आपण म्हणतो म्हणजे अन्न पुढे सरकण्याची प्रक्रिया ही पण स्लो झालेली असते. तर मग अशा बायकांनी ताक रोज घेणे किंवा प्रोबायोटिक्स घेणे, पाणी भरपूर पिणे याच्यासाठी हं. कॉन्स्टिपेशन म्हणजे त्याच्याने ते अव्हॉइड होतं.